चंद्रपूर जिल्ह्यातील पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलचं लोकार्पण झालं। सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण असल्याच्या भावना व्यक्त केल्या। 280 कोटींच्या खर्चातून उभारलेलं 140 खाटांचं सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूरकरांच्या सेवेत दाखल झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारानं एका रिक्षावाल्याचा कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मुंबईतील एका रिक्षा चालकाच्या भाजप आमदार पराग शहांनी कानशिलात लगावली। आमदार शहांनी रिक्षा चालकाची माफी मागावी अशी मागणी वकील नित्यानंद शर्मांनी केली आहे। आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर पुण्यातल्या लोकमान्य नगरच्या रिडेव्हलपमेंटला स्थानिकांचा विरोध आहे। तिथल्या स्थानिकांशी आदित्य ठाकरेंनी संवाद साधला। कांदिवली पूर्वेतील सर्व वसाहतीतील इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। इमारतीतील एका लिफ्टचा दरवाजा उघडा राहत असल्याने रहिवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीत एका वडिलांच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद आढळून आली। या 268 नावांपैकी बहुसंख्य नावं उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मधील तरुणांची आहेत। अंधेरी पूर्व इथे एका हनुमंत कथा सत्संग आणि दिव्य दरबाराचं आयोजन करण्यात आलं। बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या पसायदान या काव्य रचनेची भुरळ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही पडली। या काव्य रचनेला ओबामा यांनी त्यांना आवडलेल्या काव्य रचनांच्या यादीत समाविष्ट केले। T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे। भारतीय संघाचा धुरा आता सूर्यकुमार यादवकडे असून अक्षर पटेल उपकर्णधार असेल। शुभमन गिलचं नाव T20 वर्ल्ड कप संघातून वगळण्यात आलंय। पुणे पुस्तक महोत्सवात मेधा किरीट सोमय्या लिखित अटलजी एक व्रतस्थ याज्ञिक या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। प्रकाशनावेळी भाजपचे विनोद तावडे, साहित्यिक शिरीष सहस्त्रबुद्धे उपस्थित होते।